राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने बुधवारी निवडणूक आयोगाला पक्षासाठी 3 नावांचा प्रस्ताव पाठवला होता. यात अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या 3 नावांचा समावेश होता. तर निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नवीन नाव दिले आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात नुकताच निर्णय दिला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे फेब्रुवारी 27 पर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर शरद पवार गटाला पुन्हा निवडणूक आयोगाकडे नावासाठी अर्ज करावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाच्या वतीने पक्षचिन्हासाठी 3 नाव देण्यात आले आहे. त्यात वटवृक्ष, उगवता सूर्य आणि कपबशी या नावांचा समावेश आहे. काही सूत्रांकडून सांगण्यात आले की, या 3 नावांपैकी वटवृक्ष नावाची चर्चा सर्वाधिक आहे. निवडणूक आयोगाकडून वटवृक्ष चिन्ह देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.